नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा अपडेट्सबद्दल बोलणार आहोत, ज्याचा रिॲक्शन आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकते. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अनंतराज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अनंतराज लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, अनंतराज लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 36.5%ने इन्क्रीज होऊन 534.64 कोटी रुपये आला आहे. तसेच अनंतराज लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 54.6%ने इन्क्रीज होऊन 110.37 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया CESC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, CESC लिमिटेड ॲक्वायर चंदीगड पॉवर डिस्ट्रीब्युशन फॉर ₹871 करोड. तर मित्रांनो, CESC लिमिटेडने चंदीगड पॉवर डिस्ट्रीब्युशनमध्ये 100% हिस्सेदारी ॲक्वायर केली आहे 871 कोटी रुपयांमध्ये. चला आता बोलूया GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 8%ने वाढून 262 कोटी रुपये आला आहे. तसेच GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 21%ने डिक्रीज होऊन 1,695 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया आरती इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आरती इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, आरती इंडस्ट्रीज लिमिटेडचा मागल्या वर्षी क्वार्टर 3मध्ये नेट प्रॉफिट होता 124 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 63%ने डिक्रीज होऊन या फायनान्शियल इयरच्या क्वार्टर 3मध्ये आला आहे 46 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, आरती इंडस्ट्रीज लिमिटेडचा मागल्या फायनान्शियल इयरच्या क्वार्टर 3मध्ये रेव्हेन्यू होता 1,732 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 6%ने इन्क्रीज होऊन या क्वार्टर 3मध्ये आला आहे 1,840 कोटी रुपये. तर मित्रांनो, चला आता बोलूया मॉईल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मॉईल लिमिटेडने आपल्या जानेवारी महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, मॉईल लिमिटेडच्या सेल्समध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 17%ची ग्रोथ झाली आहे. तसेच मॉईल लिमिटेडच्या प्रोडक्शनमध्ये आपल्याला 4%ची ग्रोथ पाहायला मिळाली आहे इयर ऑन इयर बेसिसवर. चला आता बोलूया आयचर मोटर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आयचर मोटर्स लिमिटेडने आपल्या जानेवारी महिन्याचा सेल्सचा डाटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, आयचर मोटर्स लिमिटेडच्या मोटरसायकल सेल्समध्ये इयर ऑन इयर बेसिसवर आपल्याला 20%ची ग्रोथ पाहायला मिळाली आहे जानेवारी 2025 मध्ये. चला आता बोलूया विनाती ऑर्गॅनिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, विनाती ऑर्गॅनिक्स लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, विनाती ऑर्गॅनिक्स लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 16.5%ने इन्क्रीज होऊन 521.68 कोटी रुपये आला आहे. तसेच विनाती ऑर्गॅनिक्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 21.7%ने इन्क्रीज होऊन 93.58 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीबद्दल, जीचे नाव आहे महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेड. तर मित्रांनो, महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडच्या CEO भटने असे म्हटले की मार्च 2026 पर्यंत आम्ही न्यू 1000 रूम्स ॲड करणार आहोत. चला आता बोलूया हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड
आंध्र प्रदेशमध्ये 500 मेगावॅटचा सोलार प्रोजेक्ट स्थापित करण्यासाठी 2,500 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लान बनवत आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.